मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मराठी, प्राकृत, आसामिया, बंगाली आणि पाली या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे। तर मराठीला अभिजात भाषा आता मिळालेली आहे। कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। कधी मिळतो अभिजात भाषेचा दर्जा? तर भाषेचा नोंदवलेला इतिहास अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच 1,500 ते 2,000 वर्ष जुना हवा। प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं। दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी। अभिजात भाषा आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी। तर कुठल्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय? मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा। मराठी सोबतच पाली, प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। आसामिया आणि बंगाली। सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने अनुभवपंत आणि नामदेव, तुकाराम आणि अनेक ज्ञानेश्वर, अनेक संतांची ही देणगी आहे आणि म्हणूनच त्याला महत्व आहे आणि म्हणून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। मराठी भाषा जास्त लिहिली पाहिजे, मराठी भाषा व्यवहारात आणली पाहिजे, मराठी भाषेमध्ये जास्त बोललं पाहिजे आणि म्हणून मराठी भाषा अतिशय मोठी प्रगल्भ आहे। तिला अजून प्रगल्भ करण्याचं काम मराठी भाषेत करते। आता ही भाषा 7 समुद्रापलीकडे गेली। आता या निर्णयामुळे मला आठवतंय की मराठी भाषेत जिथं राहतात तिथं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात। मराठी सण उत्सव साजरे करतात। अगदी गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव जगभरामध्ये साजरे होतात आणि आजच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या भाषेचा आणखी वेग वाढेल। वेगाने अतिशय सगळीकडे जगभरामध्ये मराठी भाषा पोहोचेल, मराठी भाषेचा उदो होईल आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी, तमाम महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे आणि नवदुर्गेच्या आगमन प्रसंगी घटस्थापनेच्या दिवशी हा निर्णय होणं म्हणजे दुधामध्ये साखर अशा प्रकारचा झालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई शाह आणि आपले गजेंद्र शेखावत यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो।